नमस्कार, जय शिवराय मित्रांनो मी मनोज इंगळे। मित्रांनो, राज्यातील सातबाऱ्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। सातबाऱ्यावरील सर्व मृत व्यक्तीची नावाऐवजी आता वारसाची नावं नोंदवली जाणार आहे आणि या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, ही जिवंत सातबारा मोहीम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहे। तहसीलदार यांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 10 मेपर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। सध्या फक्त बुलढाण्यामध्ये चालू असलेली ही जिवंत सातबारा मोहीम आता 1 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व मृत व्यक्तीची नावे कमी होणार असून त्याऐवजी आता फक्त वारसाची नावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, कशी असेल ही जिवंत सातबारा मोहीम? जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात म्हणजे चावडीवरती सातबारे वाचन करतील आणि या वाचनादरम्यान गावातील म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गावातील मृत व्यक्तीची यादी तयार करतील। 20 एप्रिल दरम्यान तलाठ्याकडे वारसा संबंधित कागदपत्र सादर करता येतील। 21 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये तलाठी यांनी फेरफार प्रणालीमध्ये म्हणजे मृत व्यक्तीऐवजी वारसाचे नाव नोंदवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। त्यानंतर मंडळाधिकाऱ्यांनी या वारस फेरफारावर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून मृत व्यक्तीऐवजी सातबाऱ्यावर वारसा व्यक्तीचे नावं येतील। तर अशी असणार आहे मित्रांनो ही जिवंत सातबारा मोहीम। व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। चला भेटू पुढच्या अशाच नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।